ये रहूँगा। बुद्ध धम्म की दीक्षा लेने वाले हैं आप, क्या बताओगे? बोलिए। तो कौन सा दिन बोले मैं? तारीख 14 अक्टूबर विजयादशमी 14 बोलिए। हाँ 14 बोला बोला। तर या लढाईमध्ये नागपूरची जनता मला जे बौद्ध धर्माची जनता माझ्या आंदोलनाला म्हणजे प्रेरणा देत होती, मला समर्थन देत होती, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप मनातून मी धन्यवाद देतो. येणाऱ्या विदर्भ आंदोलनासाठी आमची नाही बौद्ध धम्माच्या दीक्षा संदर्भात बोला. तर ती मी तेच आता तुम्हाला सांगतो. तर तीच मी आता त्या साखळीला धरून मी विचार केला की येणारा 14 ऑक्टोबरला जे विजयादशमी दिवस राहणार आहे त्या दिवशी मी बौद्ध धर्म स्वीकारणार आहोत. आणि या लढाईमध्ये एक तुमचा बंधू माझा पूर्ण बौद्ध समाज हे विदर्भासाठी काम करने वाले कैन रहेंगे और उसके ऊपर बाबारा लेटा रहेगा, खड़ा रहेगा, चिल्लाते रहेगा क्या मुझे बचाओ, मेरा विदर्भ राज्य बना के दो और बचाओ. नहीं दिए विदर्भ राज्य तो 51 घंटे पूरे जनता 15 अरब जनता मुझे देखती रहेगी और मैं राख होते रहूंगा. बुद्ध धम्म की दीक्षा लेने वाले हैं आप, क्या बताओगे? बोलिए. तो कौन सा दिन बोले मैं? तारीख 14 अक्टूबर विजयादशमी 14 बोलिए. हाँ 14 बोला बोला. तर या लढाईमध्ये नागपूरची जनता मला जे बौद्ध धर्माची जनता माझ्या आंदोलनाला म्हणजे प्रेरणा देत होती, मला समर्थन देत होती, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप मनातून मी धन्यवाद देतो. येणाऱ्या विदर्भ आंदोलनासाठी आमची नाही बौद्ध धम्माच्या दीक्षा संदर्भात बोला. तर ती मी तेच आता तुम्हाला सांगतो. तर तीच मी आता त्या साखळीला धरून मी विचार केला की येणारा 14 ऑक्टोबरला जे विजयादशमी दिवस राहणार आहे त्या दिवशी मी बौद्ध धर्म स्वीकारणार आहोत. आणि या लढाईमध्ये एक तुमचा बंधू माझा पूर्ण बौद्ध समाज हेच विदर्भासाठी काम आणणार आणि हेच विदर्भ करणार आहे, म्हणून मी तो धर्म स्वीकारत आहोत. तर मी बौद्ध धर्म मी विदर्भ राज्यासाठी माझ्या मनामध्ये बाबासाहेबांच्या पुष्कळशा माझ्या म्हणजे त्यांची म्हणजे जे दोन जे ज्यांनी उपदेश दिला तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे, नेमकं म्हणजे का निर्णय घेतला आहे? मला बाबासाहेबांचे तत्व खूप पटतात, पण याच्यामध्ये माझा धर्म हे हिंदू धर्म जो आहे त्याला मी बायकॉट करून मी बौद्ध धर्म स्वीकारत आहोत. तो धर्म मला प्यारा आहे, हा धर्म प्यारा आहे, मनुष्य जात मला प्यारी आहे, इन्सानियत मला प्यारी आहे. परंतु मी तो धर्म यासाठी स्वीकारतो का मी 2 स्वीकारला आहे, तर पूर्ण 14 त्यांचे जे मी विचार आहे त्यांचे जे वाचन आहे पूर्ण वाचन करण्यासाठी मी तो बौद्ध धर्म स्वीकारत आहोत. या लढाईमध्ये आता माझ्याबरोबर माझी जे दोन्ही जात, माझा जो धर्म आहे ते जात आणि माझा जो हिंदू जात आहे ते आणि माझा बौद्ध धर्म, या 2 मिळून पूर्ण विदर्भाची लढाई आम्ही आता हमखास लढवणार आहे. त्याच्यामध्ये आमचा विजय निश्चित होणार. सोबत तुमची पत्नी पण बौद्ध धर्म स्वीकारणार आहेत? नाही, तिला मी जबरदस्ती नाही करू शकत. तिला प्लीज मी जबरदस्ती नाही करू, माझ्या मुलाला नाही करू शकत. मी स्वीकार शकते, माणूसाला कोणी स्वीकार शकते, तो पूर्ण धर्म बी येऊ शकते, पूर्ण लोक येऊ शकते, माझ्या घरचे माझ्याबरोबर आणखी कोणी येऊ शकते कार्यकर्ता, पण मी कोणाला म्हणजे हे नाही करणार. कोणी आला तर त्याचं स्वागत करीन मी. हा जो निर्णय घेतलेला आहे तुम्ही इतर विदर्भवादी जे नेते आहे यांना तुम्ही सुद्धा ही माहिती दिली आहे कशी? बस तुमच्या समोर पहिल्यांदा माहिती दिली, तसं मी रोज देत होतो, परंतु आज मी डिक्लेअर केला आहे, तारीख डिक्लेअर केला, वेळ डिक्लेअर केला आहे, त्याप्रमाणे वागणार आहे. अभी कल से मेरी पदयात्रा जो है, पदयात्रा बोले तो मैं पूरे नागपुर के रोज के 4-5 चौक पे मैं अभी जन जागृति कर रहा हूँ दूध से आंगना के. जैसा कि अभी आज बच्चे जो जवान लड़के उनको कुछ हटके होना, तो मैं पूरे जवान लोगों को आह्वान कर रहा हूँ, जो नागपुर के 5 लाख जो यहाँ के विद्यार्थी है, यहाँ के जो बेरोजगार लड़के, उनको मैं आकर्षित करने के लिए, आज का रील का जमाना है, तो मैं रील बनाने के लिए आपको मैं निमंत्रित कर रहा हूँ. पूरे नागपुर के जो बच्चे लोग हैं, तो मैं एक नए फिल्म की एक कहानी है जो एक दिन का मुख्यमंत्री है, उसके हिसाब से मैं पूरे नागपुर के 50 चौक पे मैं रोज दूध से आंगन आने वाला हूँ. तो कृपया करके नागपुर के पूरे 5 लाख बच्चों ने और रील को देखो और एक ऐसा आदमी खड़ा करो आने वाले दिनों में क्या विदर्भ जल्दी से जल्दी होने को होना और यहाँ की जनता पूरे बांग्लादेश बनने को होना, वो हिसाब से मैं आपको निमंत्रित करता हूँ. आपको मैं आशीर्वाद भी मांग रहा हूँ. आप बच्चे लोग हैं, लेकिन मैं पूरे नागपुर के बच्चों को मैं आशीर्वाद मांग रहा हूँ कि मेरे को विदर्भ का बाप बनने दो. जरूरी है
कि तो यहाँ नेता पूरे मैनेज विदर्भ के बारे में समझौता करने वाले लोग हैं। यहाँ ये हर पार्टी में शामिल होने वाले लोग हैं। ये कभी भाजपा में जाते उनका हाथ पकड़ के वसूली करके, या भाजपा में जाके वसूली करके, ये वसूली लोग है। लेकिन मेरा तुम्हारा जो बाप बनने वाला है, जो तुम्हारा उधर का बाप और माँ बनने वाले, कभी 1 रुपये को भी हम मैनेज नहीं रहेंगे। जनता से जरूर लेंगे हम, 2.5 कोटी जनता से हम 10 रुपये कभी लेंगे, उसको कोई रोक नहीं सकता। लेकिन कोई भी नेता के जेब में से 1000 रुपये भी कभी जिंदगी में नहीं लेंगे ना। उनका कभी हम क्या बोलते दलाल भी नहीं बनेंगे। ये आपको आशा देता हूँ। और आने वाला नेता ईमानदार मेरे सरीकत रहेगा। सरकार से हमारी मांग ये कि जल्दी से जल्दी, जैसे कि अभी पिछले बार अटल बिहारी वाजपेयी साहब ने हमारे देश में 3 राज्य की घोषणा किया, जैसा कि उत्तर प्रदेश निकल गया, झारखंड से, बिहार से झारखंड निकाल दिया, और मध्य प्रदेश से छत्तीसगढ़ निकाला। वही हिसाब से हमारे को महाराष्ट्र में जो हम 65 सालों से ये महाराष्ट्र में हम बिल्कुल गुलाम सरीके रह रहे, उनको आज़ाद करने के लिए हमको जल्दी से जल्दी यहाँ से हम मोदी साहब को विनती करते, क्या देश में तो 10-12 राज्य नहीं होना, लेकिन सबसे पहली जो मांग हमारे विदर्भ की है, और ये विदर्भ की मांग को जल्दी से जल्दी समाप्त करके विदर्भ राज्य की घोषणा करो। ये विनती मैं हाथ जोड़ के अपने पंतप्रधान जो है देश के मोदी साहब, उनको मैं कर रहा हूँ, और बड़े मन से रिक्वेस्ट कर रहा हूँ कि मेरे आंदोलन के पहले देने को होना। आपको तो देना पड़ेगा, मोदी के बाप को भी देना पड़ेगा। विदर्भ में भी ख्याल रखो, पूरे जनता को बोल रहा मैं, देना पड़ेगा अभी।